सो गायज मी रेडी झाली आहे ऑफिसला जाण्यासाठी आणि आता छानपैकी रेडी झाली आहे. आता मस्त ऑफिसला निघणार आहे आणि मस्त चहा बिस्किट. अरे यार माझ्या डोक्यातच राहत नाही. मला दूध बिस्किट बनायचं आहे. दूध बिस्किट खाती आहे ते कंटिन्यू आपल्या तोंडात येतं ना की आपल्याला आता म्हणायचं आहे की आपण चहा बिस्किट खातो आहे. अरे यार तसं नाही आहे, मी दूध बिस्किट खाती आहे. तुम्ही हे जे दूध बिस्किट असतात ते नेमके कसे खाता बरं? म्हणजे वन टाईम सगळे बिस्किट त्या दुधामध्ये टाकून द्यायचे पण चमच्यानी खायचं, ती पण एक वेगळीच मजा नाही का? आणि कोणी कोणी ट्विस्ट करून खातं, म्हणजे एकदम असं डुबायचं त्याच्यामध्ये आणि मग खायचं. तुम्ही नेमके कसे खाता बरं बिस्किट? मी तर असे दुधात मिक्स करून हे बिस्किट खात असते. तुम्ही कसे खातात? त्यानंतर मी निघली होती ऑफिसला जाण्यासाठी आणि त्यानंतर मला ऑफिसला सोडलं आज पप्पांनी, कारण की आज पप्पांना गाडी लागणार होती. त्यामुळे मी गेले आज ऑटोने ऑफिसला. मला आज झालेलं होतं फार लेट ऑफिसला जाण्यासाठी, कारण की मी आज ऑटोने आले होते. त्यामुळे मला प्रचंड लेट झालेलं होतं आणि त्यामुळे मी एकदम फास्ट ऑफिसला गेले. आम्ही वेट करत होतो आमच्या मॅडमचा आणि नंतर त्या आल्या आणि आम्ही नंतर जेवण केलं आणि नंतर 4 वाजले होते म्हणून मी घेतला चहा. आणि एवढा फास्ट टाईम होऊन मी निघले होते घरी जायला आणि मला आज लवकरात लवकर घरी जाणं महत्त्वाचं होतं. मला असं वाटलं की आता ऑटोने पटकन घरी चला जावं म्हणून मी ऑटोने पोहोचले आमच्या घरी. आणि नंतर आमच्या घरी येणार होते नगरसेवक, त्यांच्यासाठी मी घेतला फुलगुच्छ आणि नंतर किराणा स्टोअरमध्ये जाऊन घेतला श्रीफळ, कारण की सत्कार करण्यासाठी श्रीफळ कधी पण महत्त्वाचं आहे. आणि त्यांचा सत्कार झाल्यानंतर मी पोहोचले भाजी मंडीमध्ये भाजी घ्यायला. खूप छान होता, म्हणजे थोडासा खपण होता त्यामध्ये आणि आनंद पण होता. त्यामुळे आजचा दिवस छान गेला. आज मला फायनली वीकेंड लागला, कारण की मला सॅटर्डे संडे सुट्टी असते. सो उद्या पण मस्त रिलॅक्स असणार आहे. आणि आज मी ना एका भाजी मंडीमध्ये गेली होती भाजी खरेदी करायला पप्पा मम्मीसोबत. सो तिथे ना एक अंकल होते, ते असं वेगळ्या स्टोनमध्ये म्हणत होते भाजी कशी विकायला पाहिजे. हे मी आज त्याच्याकडून शिकले, कारण की ते ना एकदम वेगळ्या स्टोनमध्ये त्यांची भाजी, म्हणजे त्यांच्याकडे लोक कशा पद्धतीने अट्रॅक्ट होईल हे मी त्यांच्याकडून आज शिकायला मला मिळालं. सो तुम्ही काय आज शिकला हे कमेंट करून नक्की सांगा.